हा जो वाण आहे हा फुले रोहिणी म्हणून लाह्यांसाठी प्रसिद्ध केलेला वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. या वाणापासून उत्कृष्ट दर्जाचे पापड तयार होतात. हा पापड उद्योगासाठी एक उत्कृष्ट वाण आहे. आणि हा वाण रब्बी हंगामात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा याच्या लागवडीचा कालावधी आहे. ज्याप्रमाणे आपण रब्बी ज्वारी लावतो त्याचप्रमाणे याचे पण नियोजन आहे. 45 बाय 15 सेंटीमीटर लागवड करावी लागते. हा वाण कोरडवाहूमध्ये येतो, पाण्याखाली पण येतो, पण कोरडवाहूसाठी प्रसारित केलेला आहे. त्यामुळे हा वाण कोरडवाहूमध्ये उत्कृष्ट उत्पादन देतो. याचं मार्केटिंग हा हा उद्योगधंद्याशी निगडीत असल्यामुळे ह्या वाणाला अगोदर तुम्हाला मार्केट शोधावं लागेल. जे लोक म्हणजे जे उद्योजक पापड तयार करतात त्यांच्याशी म्हणजे टायअप केल्याशिवाय या वाणाची लागवड करू नये. नाही तर मार्केटमध्ये या वाणाला दुसरा कोणी घेत नाही, कारण की हा खास करून पापडासाठीच हा वाण तयार केलेला आहे. वातावरण थंडी तर पाहिजेच. या वाणासाठी आपलं रब्बी ज्वारी जसं मालदांडीला जे वातावरण आहे तेच वातावरण यालाही पाहिजे ह्या वाणाला सुद्धा, कारण की हा रब्बी ज्वारीचाच वाण आहे हा.